या अमुक व्यक्तीचा मुलगा त्या शाळेत जातो म्हणून मी माझा मुलगा त्या शाळेत टाकला. पण झालं असं की तो जो व्यक्ती आहे तो तेवढा सक्षम आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये आपण पाहतो की मुलांच्या वजनापेक्षा दप्तरांचं वजन जास्त. छडी लागे छमछम विद्या. आज ती परिस्थिती बदलली. अपेक्षा हीच आहे की आपल्या कृतीमधनं मुलं शिकली पाहिजेत. काही मुलं आपण बघतो की बऱ्यापैकी क्वालिफाईड असतात पण त्यांच्या निर्णय क्षमता तेवढी विकसित झालेली नसते. ज्यावेळेस मनावरती कुठलंच दडपण नाहीये किंवा माझ्या डोळ्यासमोर रिझल्ट नाहीये त्यावेळेस ताणतणाव माझ्यामध्ये येणार नाही. हे बाशल तुम्ही जर माझ्याशी बोलले नाही म्हणे आता तर मी मग आईले बाबाले आजीले ना आबाला सगळ्यांना घेऊन येईन म्हणे तुमच्याशी भांडण करीन. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे मकरंद आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मराठी शाळा म्हटली म्हणजे आपल्याला आठवतं आपलं बालपण. आपल्या बालपणी आपल्या मराठी शाळेमधल्या आठवणी आपल्या खूप अविस्मरणीय आहेत. तर ज्या वेळेला मी मराठी शाळेमध्ये येतो त्यावेळेला मला आठवतो तो पांढरा शर्ट, ती खाकी पॅन्ट, काळा बूट किंवा मुलींचा असलेला गणवेश, निळ्या रंगाचा झबलं किंवा पांढऱ्या रंगाचा शर्ट. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे जळगाव जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवडच्या मराठी शाळेमध्ये. इथे आज आपल्या सोबत आहेत अविनाश निवाणे सर. ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण मराठी शाळेबद्दल किंवा जिल्हा परिषदच्या शाळेबद्दल विविध गोष्टींवर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. सर तर सर, मी ज्या वेळेला तुमच्या शाळेमध्ये आलो त्यावेळेला मला माझं बालपण आठवलं. तसं ज्या वेळेला तुम्ही शाळेमध्ये येतात त्यावेळेला तुमचा अनुभव काय? तर सांगायचं तर मी पण जिल्हा परिषद शाळेमधनं शिकलो. 1ली ते 5वी पर्यंत आमच्या गावाची जिल्हा परिषद शाळा होती त्या शाळेमध्ये मी शिकायला होतो. जसं तुम्हाला वाटतं तसंच आम्हाला पण रोज आल्यानंतर ती शाळा आज जरी गणवेश बदलले असते. मी सुरुवातीला उल्लेख केला का जेव्हा आपण शाळेत असायचो तेव्हा खाकी पॅन्ट असायची मुलांसाठी, हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट असायचा. पण आता कालांतराने बदलावं लागतं, त्यासाठी आपण शाळेचा गणवेश बदललाय. पण जी भावना त्या अगोदर होती जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा आपण जायचो शाळेमध्ये तेव्हा शाळेची घंटा वाजल्यापासनं शाळेची शेवटची घंटा वाजेपर्यंत ज्या भावना आपल्या असायच्या त्याच भावना आजही आहेत. मुलं आजही तशीच आहेत. तर तुम्हाला बालपण आठवते तसं आम्हाला पण रोजच आल्यानंतर मग ते शाळेच्या सुरुवातीपासून खिचडीचा ब्रेक असेल, शाळा सुटण्याची वेळ असेल, तर सर्व गोष्टी सारख्याच आठवतात आम्हाला. पण तरी आता शाळेमध्ये तुम्ही त्यावेळेला विद्यार्थी होता, पण आता ज्या वेळेला तुम्ही शिक्षक बनून येतात, अनुभव सांगायचा म्हटलं सर तर जसं आपण लहान असताना ज्या खोड्या करायचो किंवा वर्गात आपल्या ज्या वेगवेगळ्या कृती असायच्या आणि आज जेव्हा आपण मुलांना पाहतो आणि मुलं जेव्हा आपल्या समोर त्या कृती करतात तेव्हा कुठेतरी आपल्याला आपलं बालपण की आपण आपल्या बालपणात कुठेतरी अशाच गोष्टी करायचो. आपल्या वर्गातले जे मित्र असायचे ते मित्र पण अशाच कुठेतरी गोष्टी करायचे आणि त्याच गोष्टी आज कुठेतरी म्हणजे जरी काळ बदलला, जरी मुलं बदलली, जरी विद्यार्थी बदलले, शिक्षक बदलले, पण एक शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये जे नातं असतं, जो खोडकरपणा विद्यार्थ्यांमध्ये असतो, जो कुठेतरी एक स्ट्रिक्टनेस शिक्षकामध्ये असतो, तो आजही सेम तसाच जाणवतो आणि आपण आपलं बालपण परत जगतोय याचीच कुठेतरी भावना आपल्याला येत राहते. पण सर आता काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा मी बघतो की जे बालपण आपण अनुभवलं मराठी शाळेमध्ये असून ते आजच्या सीबीएसई शाळेमध्ये किंवा आताच्या ज्या इंग्लिश मिडियम स्कूल्स आहेत तिथलं वातावरण थोडं वेगळं आहे. म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला होत्या, बरोबर, समजा तुम्हाला सांगतो मराठी शाळेमध्ये आमचे सर लोक आम्हाला कचरा स्वच्छ करायला लावायचे, गार्डनचे मेंटेनन्स करायला लावायचे, त्यात एक वेगळाच आनंद होता. बरोबर. तो मला असं वाटतं की आताचे जे मुलं आहेत त्यांना तो अनुभवायला मिळत नाही. तसं आपण म्हणू शकतो. काही काही शाळांमध्ये असेल कदाचित तसं ते. आणि जर तुम्ही उल्लेख केला काही इंग्लिश कॉन्व्हेंटच्या शाळा असतील किंवा सीबीएसई शाळा असतील, बघा आपण जेव्हा शाळेमध्ये होतो म्हणजे आजच्या जर आपण 20 वर्षा अगोदरचा विचार केला तर 20 वर्षा अगोदर शिक्षण पद्धती जी होती आणि 20 वर्षानंतर आज जेव्हा आपण या विषयावरती बोलतोय तेव्हाची परिस्थिती खूप बदलली आहे. आपण जेव्हा 20 वर्षा अगोदर जेव्हा तुम्ही शाळेत असाल किंवा जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा आपल्यासाठी सेमी इंग्लिश खूप मोठा विषय होता किंवा इंग्लिश कॉन्व्हेंट खूप मोठा विषय असायचा. आणि आपण जनरली बघायचो की जे मुलं खूप हुशार आहेत किंवा ज्यांचे पालक सधन आहेत किंवा जे त्यांचं तेवढा त्यांच्यासाठी वेळ देऊ शकतात किंवा आपण म्हणू शकतो की जे पैशाने श्रीमंत आहेत ती मुलं बऱ्यापैकी आपल्याला जाताना दिसायची सेमी इंग्लिशला किंवा इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आपण जे म्हणायचो. आणि जे बऱ्यापैकी सामान्य कुटुंबामधले विद्यार्थी असायचे ते मराठी शाळेमध्ये असायचे. आणि आज जर आपण वेळ बघितला, आजचे पालक जर आपण बघितले तर आजचे पालक हे शिक्षणाबद्दल जागरूक झालेले आहेत. त्यांना प्रत्येकाला एक माहिती आहे की जर आपल्याला आपली परिस्थिती बदलवायची आहे तर आपल्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. आणि शिक्षणाला महत्व देत असताना आपलं पाल्य हे वेगवेगळ्या पद्धतीने गुणवान कसं होईल किंवा समृद्ध कसं होईल हे प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. आणि त्यामुळे पालकांचा कल जो आहे तो सीबीएसई शाळा असतील किंवा इंग्लिश मिडियम शाळा ज्या असतील त्यांच्याकडे वाढलेला आहे.
आणि जो तुम्ही उल्लेख केला की अगोदर आपण लहान असताना मग स्वच्छता वगैरे करायचो, तर मूल्य शिक्षण आपण एक विषय म्हणतो की ज्यातनं मुलांना वेगवेगळी मूल्य कळली पाहिजे, की ज्याच्यामध्ये मुलांना स्वच्छता हा एक गुण समजला पाहिजे की स्वच्छतेचं महत्व काय आहे, किंवा आपण म्हणतो मोठ्यांच्या आज्ञा आपण पाळल्या पाहिजे आणि वेगवेगळ्या सवयी लागल्या पाहिजेत. त्यामुळे आपण सुरुवातीला शाळेत गेल्यानंतर बरेचसे आपल्याला अनुभव ऐकायला मिळतात की आम्ही शाळेमध्ये स्वतः शेणाने शाळा सरवायचो, ते अनुभव मला ऐकायला मिळतात. आणि आज जर आपण पाहिलं तर आज पण आपण बघतो, पण ज्या मोठ्या शाळा आहेत, ज्या सीबीएसई शाळा असतील किंवा इंग्लिश कॉन्व्हेंट शाळा असतील किंवा पर्यायाने ज्या शाळांची संस्था मोठी आहे किंवा त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर मोठं आहे, त्या शाळांमध्ये ह्या कृती कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसतात. तर तो काळानुसार झालेला बदल आहेच. त्याच खऱ्या आठवणी होता त्या आठवणी जेव्हा आपण विचार करतो, आमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. समजा की आम्ही शाळेमध्ये जात असताना जर आम्हाला शेण पडलेलं दिसलं तर आम्ही शेण शाळेत घेऊन जायचो. मग आमच्याकडे मुलांकडे काम असायचं की शेण गोळा करणे आणि मुलींकडे काम असायचं शाळा सारवणे. हे आठवणी आहेत आणि त्यावेळेस त्या कृती कुठे चुकीच्या वाटल्या नाही. आजही जेव्हा आपण त्या कृती पाहतो त्या कृतीमधून आनंद येतो. आपण जे आपले जुने शिक्षक आहेत त्यांना जेव्हा भेटतो तेव्हा त्या कृती कुठेतरी लक्षात राहतात आणि त्या कृतीमुळे एक नॉस्टॅल्जी आपल्याला होतो, एक आनंद मनामध्ये येतो. साहजिकच होणं. शाळेमध्ये गेल्यावर घरचा अभ्यास द्यायचे गुरु. बरोबर. मग घरचा अभ्यास आता मी नेहमीच घरचा अभ्यास व्हायचाच नाही माझा. मी घरी गेल्यानंतर मला एकच राहायचं, मी घरी केव्हा जाईल आणि बाकीच्या बाहेरच्या मित्रांसोबत मी केव्हा खेळायला जाईल. बरोबर. तर अभ्यास न केल्यानंतर गुरुजींच्या हातच्या छळ्या किंवा ती दिलेली शिक्षा, त्याच्याने मला वाटतं की आधी मुलांना एक डिसिप्लिन लागायचं की त्याला घाबरून मुलं अभ्यास करायचे. पण आताचे मुलं काय होतं की आता ते बाकीच्या ऍक्टिव्हिटी करतच नाही, फक्त अभ्यासाकडेच वळलेले. यामध्ये आपण एक जर ब्रॉड मॅनरमध्ये विचार केला आपण तर एक आपण म्हणू शकतो की जी स्पर्धा आपण आज बघतो किंवा आपण जे जगामध्ये इतर गोष्टी बघतो की प्रत्येकाला असं वाटतं की माझं जे पाल्य आहे किंवा माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, याने ज्या गोष्टी मी अचीव करू शकलो नाही त्या गोष्टी त्याने अचीव केल्या पाहिजे. म्हणजे साधारणतः म्हणायला असं म्हटलं आता बऱ्याच वेळेस आपण ऐकलं पण असेल की आई जेव्हा मुलाला आपण जत्रेत जातो लहान असताना, आपण आई वडिलांसोबत जातो, पण आपण अनुभव घेतला असेल की आईसोबत जेव्हा आपण जातो तेव्हा आई आपल्याला कडेवर घेते. कारण आईचा दृष्टिकोन असतो जोपर्यंत मी बघू शकते तोपर्यंत माझ्या मुलाने माझ्या मुलीनं जग बघितलं पाहिजे. पण जेव्हा आपण वडिलांसोबत जातो तेव्हा वडील आपल्याला खांद्यावर घेतात. कारण त्यावेळेस वडिलांचा एक दृष्टिकोन असा असतो की जोपर्यंत मी बघू शकत नाही त्याच्या पुढे पण माझ्या मुलाने माझ्या मुलीनं बघितलं पाहिजे. आणि आज जे आपण युग पाहतोय स्पर्धेचं, त्यामध्ये प्रत्येक पालकाला हे असंच वाटतं की माझं पाल्य जे आहे ते कुठल्याच गोष्टीने मागे राहता कामा नये. मग ते शिक्षण असेल, ते वेगवेगळ्या कला असतील, वेगवेगळे कौशल्य असतील, काही क्षमता असतील, प्रत्येक गोष्टी माझं पाल्य कसं डेव्हलप होईल. आणि हे डेव्हलपमेंट करताना बऱ्याच वेळेस ज्या आपण म्हणू शकतो की बेसिक गोष्टी आहे त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होते. तर तुम्ही सांगितलं की आपण लहान असताना आपल्याला होमवर्क मिळाला की आपण शाळेतनं घरी जायचो आणि होमवर्क न करता बऱ्याच वेळेस आपण खेळायला निघून जायचो. आणि आजची मुलं ती करताना आपल्याला जाणवत नाही. कारण आजची मुलं शाळेतनं आली का आल्यानंतर लगेच त्यांना क्लासेस असतात. मग काही लोकांचे गिटार क्लास असतील, काही लोकांचे स्विमिंग क्लास असतील, त्यामध्ये मुक्त छंदपणे खेळायला त्यांना मिळत नाही. आणि त्यामुळे जे डेव्हलपमेंट त्यांचं त्या मुक्त छंदपणामुळे होते किंवा वातावरणात जे मित्र असतील किंवा सभोवतालचं वातावरण असेल त्यामुळे जे डेव्हलपमेंट होते ते डेव्हलपमेंट आपल्याला कमी होताना दिसते. आणि ही जर पाहिली तर ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या गोष्टी होताना दिसत आहेत. शिक्षकाचा जो दबदबा होता आधी, त्याच्याने जी विद्यार्थी डेव्हलपमेंट होत होती ती आताच्या शिक्षकांमुळे होते का? तर तो फरक काय असेल? तो फरक जर आपण विचार केला तर शिक्षकाबद्दल समाजा दृष्टिकोन त्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आज काही परिस्थिती खूप बदलली असं मी म्हणणार नाही, पण आजच्या अगोदरचा आपण जर काळ पाहिला तर समाजामध्ये शिक्षकांचा एक वेगळा आदर होता. समाजातले जर आपण समजा इव्हन जर आपण कंप्लेंट केली, एखाद्या पालकाला जर कंप्लेंट असली एखाद्या पाल्याबद्दल, तुझ्या पाल्याला कंप्लेंट असली तर पालक स्वतः शाळेमध्ये जाऊन सांगायचे की सर याला तुम्ही सांभाळा, बरोबर, किंवा हा काही खोड्या करतोय किंवा हा काही चुकीची वर्तणूक करतोय. तर आपण जाऊन शाळेमध्ये सांगायचो स्वतः, आपले आई वडील सुद्धा शाळेत सांगायला यायचे आणि त्याच्यावर लक्ष देण्याचं काम आपण सरांना द्यायचो की मग सर त्याला कसं सरळ करायचं किंवा कशा पद्धतीने त्याला त्या चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त करायचं याच्याबद्दल सर काम करायचे. आज परिस्थिती कुठंतरी म्हणू शकतो आपण की मुलांचा ज्या प्रकारे आपण सांभाळ करतो त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्या मुला कुठल्या प्रकारची इजा होता कामा नये आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण काही गोष्टी टाळतो. तर त्यामुळे पण ह्या गोष्टी होतात.
कारण आता मी लहान होतो तेव्हा बऱ्याच वेळा माझे पप्पा सांगायचे सरांना, सर याच्याकडे लक्ष ठेवा, अभ्यास करत नाही घरी. असं व्हायचं की सर त्या रस्त्याने यायचे आणि त्यांना घाबरून आम्ही रस्त्याने लपून राहायचे. बरोबर, ह्या गोष्टी म्हणजे सगळ्यांसोबत झालेल्या आहे आपल्या सगळ्यांसोबत. तो एक शिक्षकाचा दबदबा होता, त्याला घाबरून तरी ते अभ्यास करायचे किंवा त्याची डेव्हलपमेंट एक चांगल्या पद्धतीने होत होती. दबदबा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आदर जास्त होता त्यांचा. कारण आदराने म्हणजे आजही आपण बऱ्याच वेळेस पाहतो की आपले जे शिक्षक आहेत ते त्याच वेळेस नाही, आजही जर आपल्याला दिसलं तर आपण थोडा वेळ थांबून जातो किंवा आपण त्यांना फेस करायला घाबरतो की सरांना कसं वाटेल किंवा काही. म्हणजे माझ्या याच्यातला अनुभव सांगायचा म्हटलं तर आमचे जे आता मी गावात असल्यामुळे जे शिक्षक आहेत गावातले, आता मी पण शिक्षक आहेत, ते पण शिक्षक आहेत, पण आजही जर ते दिसले कुठं मीटिंगमध्ये असेल किंवा काही कार्यक्रमानिमित्त आम्ही भेटलो तर त्यांच्यासमोर बोलण्याची आपली हिंमत होत नाही. हिंमत न होण्याचं कारण असं नाही की आपण त्यांना घाबरतो की त्यांचा खूप आपल्याला काहीतरी दबाव खूप जास्त आहे, पण त्यांच्याबद्दलचा आदर जो आहे तो आदर आजही तेवढाच आहे. आणि हा आदर करणे किंवा न करणे हे प्रत्येक पालकावरती प्रत्येक पाल्यावरती वेगळ्या प्रकारे डिपेंड करतं. आजची परिस्थिती बदलली आहे. आजच्या प्रकारे आजचा जर आपण विषय पाहिला तर आज आपण ते पाहतो, जे तुम्ही बोलले विषय, तो विषय जाणवतो कुठेतरी की शिक्षकांबद्दलचा आदर पाल्याच्या मनात पण कुठेतरी कमी झालाय. आणि हे फक्त ते मारायचे किंवा ते शिक्षा करायचे म्हणून तो आदर नव्हता. त्याबद्दल पालकाचा आणि शिक्षकाचा जो समन्वय होता तो पण महत्वाचा होता. आज पालक शिक्षक समन्वय वेगळ्या पद्धतीने घेतला जातो आणि त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने त्याची कार्यपद्धती बदलली आहे. त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी ह्या गोष्टी होऊ शकतात. पाल्यांना रागवल्यानंतर किंवा काही शिक्षा केल्यानंतर पॅरेंट्स सुद्धा त्या शिक्षकाला बोलतात मुलाला मारू नका किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी, या सुद्धा त्यांच्या करिअरवर काही कुठे कुठे परिणाम करत असतील किंवा शक्यतो अभ्यासाकडे ते दुर्लक्ष करत असतील याच्यामुळे. बरोबर. शक्यतो जर बघितलं तर अगोदर पण असं म्हणजे कोणी एखादा शिक्षक मुद्दामून मुलांना मारतोय किंवा मुद्दामून मुलांना शिक्षा केली जाते असं कुठलं अगोदर पण घडलेलं नाही. आणि आता पण कुठलाही शिक्षक मुद्दामून फक्त मला काहीतरी मुलांबद्दल काहीतरी राग आहे किंवा द्वेष आहे म्हणून मी मुलांना पनिशमेंट देतो, म्हणून मुलांना मी शिक्षा करतो असं होत नाही. पण काही वेळेस परिस्थिती अशी येते की ज्यावेळेस आपण फक्त सांगून चालत नाही, त्यावेळेस एक पालक म्हणून पण आपण शिक्षा करत असतो. आणि शिक्षाही वेगवेगळ्या प्रकारची असते. अगोदर आपण लहान असताना आपण ऐकतो छडी लागे छमछम विद्या. आज ती परिस्थिती बदलली. आज अपेक्षा हीच आहे की मुलांना आपण आपल्या कृतीमधनं मुलं शिकली पाहिजेत. म्हणजे माझी जी कृती असेल ती माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची असणार आहे. मी जर त्यांच्यासमोर स्वतः शिस्तीमध्ये राहतोय, व्यवस्थित वर्तणूक माझी योग्य करतोय, तर माझे मुलं पण मला फॉलो करतील. तेच माझी घरी परिस्थिती आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं पालकांच्या कंप्लेंट असं येतात की सर हा विद्यार्थी जो आहे हा फक्त मोबाईलमध्ये असतो किंवा हा फक्त टीव्हीवरती बघत असतो. पण त्याच्यासाठी त्याचा आरसा जर आपण बघायचं म्हटलं तर घरामध्ये पालक सुद्धा मोबाईलवर असतात. आपण पाहतो की आपण स्वतः मोबाईलवरती जर बघत राहिलो तर आपलं जे पाल्य, आपल्या घरातलं जे लहान बाळ आहे ते पण मोबाईलवरच असणार आहे. आणि तेच जर तुम्ही उलट करायचं म्हटलं आणि तुम्ही जर हातामध्ये पुस्तक घेतलं तर तुमच्या घरातलं जे लहान बाळ आहे ते पण तुमचं अनुकरण करेल. कारण लहान मुलं जी आहेत, आपण जर वयोगट घटला 0 ते 5 वर्ष वयोगटातली मुलं जर म्हटली तर ही मुलं अनुकरणामधनं शिकतात की त्यांच्यासमोर आदर्श कुठला ठेवलाय आपण. आणि त्यांच्यासमोर जर आदर्श चुकीचा असेल तर मग त्यावेळेस त्यांची वर्तणूक पण त्या पद्धतीने होणार आहे. विद्यार्थी चुकीचे आहेत किंवा ते बाळ जे आहे ते चुकीचं आहे आपण असं म्हणणार नाही. त्याच्या समोर जो आदर्श ठेवला गेलाय तोच जर चुकीचा आहे तर त्या बाळाला माहिती नाही ना की चूक काय आणि अयोग्य काय. त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात. तर त्यासाठी कुठेतरी आपली वर्तणूक मग ती पालकांची असेल, ती शिक्षकांची असेल, ती पण महत्वाची आहे. एक शिक्षक म्हणून जर आपली वर्तणूक योग्य असेल तर विद्यार्थी आपल्या वर्तणुकीचं अनुकरण करणार आणि त्यासाठी पालकांची वर्तणूक पण योग्य असणं आवश्यक आहे. कारण शेवटी जी बाळ आहे ते 6 तास 7 तास शाळेमध्ये आहे आणि त्याचा मेजॉरिटी टाइम जो आहे तो घरी आहे. तर घरची वर्तणूक जेवढी महत्वाची आहे तेवढीच वर्तणूक शाळेमधली वर्तणूक महत्वाची आहे. आणि मग त्यामधनच शिक्षा करायची नाही करायची त्या गोष्टी ठरतात. प्रत्येक वेळेस शिक्षा केल्यानंतर ते मूल सुधारेल असं आवश्यक नाही आणि प्रत्येक मूल शिक्षा न करता सुधारेल हे पण आवश्यक नाही. पण शिक्षा करणे जर बघितलं तर एका प्रकारे चुकीचंच आहे. शिक्षा आपण कुठल्या विद्यार्थ्याला शिक्षा करून त्याला सुधरवणे हा योग्य मार्ग नसेलच. सर, आजची जी शिक्षण प्रणाली आहे ती विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कितपत योग्य आहे? सर्वांगीण विकास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. की सर्वांगीण विकास म्हटलं म्हणजे फक्त एक विद्यार्थी आहे. आज जर ब्रॉड मॅनरमध्ये आपण विचार केला तर पालकांचा उद्देश सर्वांगीण विकासाबद्दल किंवा बऱ्याचशा पालकांच्या, सगळ्यांच्या नसेल पण बऱ्याचशा पालकांच्या मनात अशी आहे की सर्वांगीण विकास म्हणजे जो विद्यार्थी आहे तो कुठेतरी चांगल्या जॉबवरती, चांगल्या पोझिशनवरती असणे म्हणजे सर्वांगीण विकास. हा एक रूढ अर्थाने पालकांची ही धारणा झालेली आहे. आणि बऱ्यापैकी आपण समाजामध्ये वावरताना पण ह्या गोष्टी पाहतो की जेव्हा कोणाचा तरी विकास झालाय किंवा कोणाचा तरी सर्वांगीण विकास झालाय किंवा कोणी सक्सेस झालाय हे आपण कशावरनं मोजतो? तो कुठल्या पगारावरती काम करतोय, कुठल्या पदावरती काम करतोय आणि कुठल्या वातावरणामध्ये तो आहे त्याच्यावरनं आपण जज करतो. पण सर्वांगीण विकास हा तेवढ्या पुरता मर्यादित न राहता
सर्वांगीण विकास म्हणजे त्या बालकामध्ये ज्या गोष्टी समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे, मग त्यामध्ये वक्तशीरपणा असेल, त्यामध्ये स्वच्छताचा गुणधर्म असेल, त्यामध्ये इतरांचा आदर करणे असेल, इतरांची आज्ञा पाळणे असेल, इतरांची काळजी करणं असेल, ह्या गोष्टी आल्या, त्याचा सर्वांगीण विकास झाला असं आपण रूढ अर्थाने म्हणू शकतो. किंवा फक्त स्वतःपुरतं विचार न करता त्याने समाजापुरता विचार केला, समाजाचा विचार केला की मी समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्या अर्थाने त्याचा विकास झाला, तर त्याला आपण सर्वांगीण विकास म्हणू शकतो. आणि शिक्षणाच्या दृष्टीने जर आपण सर्वांगीण विकास म्हटला तर त्या विद्यार्थ्यामध्ये मूलभूत ज्या गोष्टी असतील, मग ते भाषेचा विकास असेल, गणिताचा विकास असेल, सांख्यिकीय विकास असेल, त्याला गणिताची कौशल्य वापरता येणं महत्वाची आहे, किंवा त्याच्या स्वतःच्या अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या गोष्टींचा विकास त्याचा झाला, तर आपण त्याला सर्वांगीण विकास म्हणू शकतो. पॅरेंट्सच्या मनामध्ये सर्वांगीण विकासाबद्दलची संकल्पना बदललेली आहे का? हो, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सर्वांगीण विकास म्हणजे फक्त तो सेटल होणे किंवा त्याला एक चांगलं पद मिळणे, चांगला पगार मिळणे इथपर्यंत मर्यादित आता पालकांच्या दृष्टीने बऱ्यापैकी झालेला आहे. पण काही पालक जे आहेत ते आजही त्या पालकांना समजते की नाही, फक्त तिथपर्यंत मर्यादित न राहता त्याला त्याच्यामध्ये जे विविध कौशल्य आहेत, विविध क्षमता, यांचा पण विकास होणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण क्षमता किंवा कौशल्यांचा विचार करतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण पाहतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना नसतात. स्टेज डेअरिंग असेल किंवा इतरांशी नम्रपणे कसं बोलायचं त्या गोष्टी त्यांना माहिती नसतात. एखाद्याने काही सांगितलं तर मग ते कसं करायचं हे त्यांना माहिती नसतं. निर्णय क्षमता बऱ्याच वेळेस मुलांमध्ये विकसित झालेल्या दिसत नाही. काही काही मुलं आपण बघतो की बऱ्यापैकी क्वालिफाईड असतात पण त्यांच्या निर्णय क्षमता तेवढी विकसित झालेली नसते. बरोबर. तर त्याबद्दल पण पालकांचा विचार करणं महत्वाचं आहे. तर सर आता विद्यार्थ्यांचे जे कौशल्य आहे त्यांचा विकास होण्यासाठी तुमची शाळा कोणते कोणते उपक्रम राबवते? जर आपण विचार केला सर तर आता मागच्या वर्षीपासून एक शाळेमध्ये उपक्रम सुरू असतो. दर शनिवारी आपण आनंददायी शनिवार घेतो. मग त्या आनंददायी शनिवारामध्ये आपण वेगवेगळ्या कृती करायला लावतो विद्यार्थ्यांना. असं नुकतंच आमचा आनंददायी शनिवार झाला, त्याच्यामध्ये आम्ही मुलांना, कारण नवरात्र सुरू होतं, तर एक आदिवासी नृत्य, टिमली नृत्य म्हणून आमच्या शाळेमधले एक शिक्षक आहेत, त्यांना नुकताच आता आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला जिल्ह्याचा. त्या सरांनी ते टिमली नृत्य आमच्याकडनं सगळ्यांकडनं करून घेतलं. तर त्यामध्ये जर मुलांचा विचार केला आपण तर सर्व मुलं एकत्र करतात, त्यामुळे मुलांमध्ये समन्वय येतो आणि एकमेकांचं अनुकरण करण्याचं किंवा आपण जी कृती करतोय ती चांगली कशी होईल याबद्दल मुलांची जी उत्सुकता असते किंवा मुलांचं जे समर्पण असते ते त्यामध्ये दिसून येते. आणि ते करताना तसं आनंद शनिवार असेल किंवा आपण वेगवेगळी कृती करत असतो, असं ठरवून कृती करण्यापेक्षा वेगवेगळ्या कृती आपण नकळतपणे करत असतो. तसं आपण एक कृती आणखी करतो. कृती म्हणून म्हणण्यापेक्षा आपण एक उपक्रम असतो आपला तो की शाळेमध्ये आपण परसबाग घेतो. मग परसबाग सारखा उपक्रम करत असताना मुलांना शेती कशी केली जाते किंवा मिरचीचं रोप कसं लावलं जातं किंवा वेगवेगळ्या फळभाज्या कशा असतात, ते सुरुवात कशी होते, आपण बी कसं पेरतो, आपण वाफे कसे तयार करतो, त्यांना पाणी कसं दिलं जातं, याच्यामध्ये मुलांचा जेव्हा सहभाग असतो तेव्हा मुलं त्या कृतीमधनं शिकतात. आपण मुलांना ऑन पेपर किती शिकवायचं म्हटलं, पुस्तकातनं आपण मुलांना शेती शिकवायची म्हटलं, कारण जर पाहिलं तसं तर सर्व खेड्यातली मुलं आहेत त्यांना शेतीबद्दल सर्व माहिती आहे. पण जेव्हा आपण स्वतः करतो किंवा एखादं झाड जेव्हा आपण स्वतः लावतो, ते झाड जेव्हा स्वतः मोठं होताना आपण पाहतो त्याच्याबद्दल ती आपुलकी वेगळी असते आणि त्यासोबतच आपण वेगवेगळ्या प्रकारे शिकत असतो. आणि अशा कृती आपण मराठी शाळांमधून वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतात. आणि सुरुवातीला जसा आपला विषय झाला की आपण स्वच्छता करायला लावतो मुलांना, तो पण एक गुण आहे मुलांचा. कारण स्वच्छता आज आपण जर पाहिलं तर आपण स्वच्छ भारत मिशन सारखे आपण उपक्रम राबवतो देशामध्ये की मुलांना स्वच्छतेची आवड लागली पाहिजे. कारण स्वच्छता फक्त पेपरवरती शिकवून होत नाही, स्वच्छता मुलांच्या अंगीकारला गेली पाहिजे, त्यांना त्याचं महत्व समजलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण आता आम्ही जेव्हा म्हणजे शाळेमध्ये जेव्हा स्वच्छता उपक्रम घेतो तेव्हा मुलांना सांगावं लागत नाही की आपला वर्ग स्वच्छ ठेवा. मुलं स्वतः शाळेत आल्यानंतर सर्वात अगोदर आपला वर्ग स्वच्छ करतील, आपल्या वर्गासमोर रांगोळी काढतील, का जेणेकरून आमचा वर्ग स्वच्छ वाटला पाहिजे. आणि त्या उपक्रमातून त्यांच्यामध्ये स्वच्छतेचं कौशल्य विकसित केलं जातं, सवय लागते. आता कौशल्य विकासाचा जो आपला विषय आहे तर त्याच्यामुळे मला आठवलं माझं लहानपण की जेव्हा मी लहान होतो त्यावेळेला शाळेमध्ये आमचे गुरुजी आम्हाला मातीच्या मण्यांची माळा बनवायला लावायची किंवा मातीचे फळं बनवायला लावायचे, त्याला छान रंग द्यावा लागायचा आणि ते पूर्ण वर्गातले मुलांचे फळं आणि ते बनवलेल्या ज्या कलाकृती आहे आपण बनवलेल्या त्या जमा केल्या जायच्या आणि तिच्यावरून ते ठरवायचे कोणी छान केलेलं आहे. तिच्याने सुद्धा एक मोटिवेशन मिळायचं आम्हाला की आपण छान केलंय वा. आणि बाकीचे विद्यार्थी पण आपले मित्र वगैरे आपल्याला सांगायचे यार तू किती छान केलंय, सरांनी तुला शाबासकी दिली वगैरे, या आपल्याला प्रोत्साहन मिळायचं. त्या सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी होत्या. आजही आपण त्या गोष्टी करतो शाळेत. अजूनही आपण जेव्हा बैल पोळा असतो
तर बैलपोळ्याला लहान लहान मुलं जे असतात त्यामुळे त्यांना मातीपासून बैल कसा बनवायचा आणि त्याच्यामध्ये आपण स्पर्धा घेतो. किंवा गणपती जेव्हा असतं आपल्याकडे तेव्हा आपण गणपती कसा बनवायचा मातीपासून. नवरात्रीमध्ये मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवींचे चित्र जे असतील त्याचा रंग कसा भरायचा. रांगोळी स्पर्धा आपण नवरात्रीमध्ये घेत असतो की ज्यामधनं मुलांना फक्त रांगोळी वाटते आपल्याला फक्त तेवढी, पण त्यामध्ये मग गणित पण येतं. ठिपक्यांची रांगोळी जेव्हा आपण काढतो त्यामध्ये गणित असेल किंवा त्यामध्ये एक लय असतं लिहिताना जे आपलं अक्षर सुंदर त्यामधून आपल्याला काढता येतं. रंगांची ओळख आपल्याला त्यामधून होते, रंगसंगती आपल्याला त्यातनं समजतात. आणि हे उपक्रम आजही आपण शाळेमध्ये घेतो. आणि रंगभरण स्पर्धा असतील वेगवेगळ्या किंवा नवरात्रीमध्ये आपण मुलांकडनं आपण गरबा वगैरे सारखे नृत्य करून घेतो, त्यामध्ये मुलं सामील होतात. ज्या स्पर्धांचा तुम्ही उल्लेख केला त्या प्रत्येक स्पर्धेत मुलं आजही तेवढ्याच उत्साहाने सामील होतात. आणि उत्साहाने सामील झाल्यानंतर त्यामधलं त्यांच्यामधलं जे सुप्त गुण दडलेले असतात बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही. एखादा विद्यार्थी चित्रकलात खूप छान आहे, पण जेव्हा आपण स्पर्धा घेतो तेव्हा स्पर्धेमध्ये आपल्याला समजतं की हा विद्यार्थी अभ्यासामध्ये जरी मागे असला पण चित्रकला असेल, मूर्तिकला असेल किंवा इतर काही ज्या कला असतात, एखादा विद्यार्थी नृत्यामध्ये खूप छान असतो, या उपक्रमामध्ये आपल्याला समजायला लागतं की हा विद्यार्थी कोणत्या कलेमध्ये चांगला आहे आणि या कुठल्या कलेमध्ये आणखी आपल्याला पुढे नेऊ शकतो. आता हे तर समजा झालं आपले जे रेग्युलर शाळा चालते, पण मध्यंतरी जे ऑनलाईन शिक्षण आलं होतं कोरोना काळामध्ये, तर त्या ऑनलाईन शिक्षणामुळे सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सवयींवर काही परिणाम झालेला असेल का? 2020 मध्ये जेव्हा कोरोना आपल्याकडे आला तेव्हा परिस्थिती किती दिवस तशी राहणार आहे हे आपल्याला अगोदर माहिती नव्हतं. आणि त्यामुळे झालं असं की विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, कारण शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि आपण जर कंटिन्युअसली शाळा बंद ठेवायच्या म्हटलं, जर शाळा त्यावेळेस आपण ऑनलाईन शिक्षण जे आपण म्हणताय आपण, कारण त्यावेळेस प्रत्येक शाळेने त्यांच्या परीने ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. तशी परिस्थिती किती दिवस चालणार आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. आणि मुलं प्रवाहाच्या जर बाहेर गेले तर त्यांना प्रवाहात आणायला परत त्रास होतो, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांना आपण एक शिक्षक म्हणून आपण परत प्रवाहात लगेच येऊ शकतो, पण एक विद्यार्थी जेव्हा प्रवाहाच्या बाहेर जातो तेव्हा त्याला परत येताना मग ती उजळणी परत करावी लागते. मग जे तो सतत शिकत राहतो त्या गोष्टीपासून कुठेतरी तो दुरावतो. ते होऊ नये म्हणून शासनाने त्यावेळेस निर्णय घेतले आणि काही शिक्षकांनी स्वतःहून स्वयंप्रेरणेने निर्णय घेतले की आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं पाहिजे. ऑनलाईन शिकण्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला? ऑनलाईन शिक्षण जर आपण पाहिलं तर ती पर्याय व्यवस्था आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यामधलं जे अध्यापन प्रक्रिया आहे ही जेवढी सहवासामधून होते तेवढी ऑनलाईनमध्ये होऊ शकत नाही. कारण ऑनलाईनमध्ये जेव्हा आपण शिकतोय तेव्हा एका स्क्रीनवरती आपल्याला शिक्षक दिसत आहेत आणि स्क्रीनच्या पुढे विद्यार्थी बसलेला आहे आणि जे संप्रेषण व्हायला पाहिजे किंवा जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे किंवा जे कृतीमध्ये आदान प्रदान झालं पाहिजे ते एका मीडियमच्या माध्यमातून होणं तेवढं शक्य नाही. कारण शिक्षक जर फक्त कॅमेऱ्यावरती शिकवतोय, म्हणजे मी ऑनलाईन शिकवायला म्हटलं तर विद्यार्थी माझ्यासमोर बसलेला आहे, पण माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी नेमकं ती ग्रास्प करतोय की नाही करतोय किंवा मला जे सांगायचंय ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे मला ऑनलाईन मध्ये समजणार नाही. जेव्हा माझ्यासमोर माझा विद्यार्थी बसलेला आहे वर्गामध्ये आणि मी त्याला एखादी कृती करायला सांगितली किंवा मी त्याला काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, एखादी संकल्पना मी त्याला स्पष्ट करतोय, ती सांगितलेली संकल्पना सांगितलेला मजकूर त्याला समजला आहे की नाही हे मला तो समोर असताना लगेच समजेल. पण जर तो ऑनलाईन मेथडमध्ये माझ्यासमोर बसलेला आहे तर तो विद्यार्थी मी सांगितलेलं त्याला समजते की नाही हे मला कळणार नाही. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास जो आपण म्हणतो किंवा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जो आपण म्हणतोय तो होतोय की नाही याचं मूल्यमापन करणं अवघड जाईल. आणि आपण जनरली पण बघा, जेव्हा आपण एखाद्याशी फोनवर बोलतो आणि त्याच व्यक्तीशी जेव्हा आपण बसून बोलतो प्रत्यक्षामध्ये, तर बसून बोलल्यानंतरचा अनुभव आपला चांगला असतो, कारण आपल्याला समोरचा प्रत्यक्षात आपल्या समोर हजर असतो, आपलं बोलताना आदान प्रदान चांगल्या पद्धतीने होतं, आपल्या भावना एकामेकापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतात. आणि तेच जेव्हा आपण कॉलवरती असतो तेव्हा कॉलवरती बोलत असताना कुठंतरी आपल्याला एक रिस्ट्रिक्शन असतात, काहीतरी त्या संबंधीच्या आपल्याला मर्यादा येतात की ते आपण बोलताना तेवढं जुळून घेतलं झाल्यासारखं पण वाटत नाही. तर आधीच्या शिक्षण पद्धतीपेक्षा आता शिक्षकाची भूमिका बदललेली आहे का? शिक्षकाची भूमिका नक्कीच बदलली आहे सर, कारण अगोदर जर आपण शिक्षण पद्धती पाहायचो तर त्यावेळेस आपल्याकडे सुविधा तेवढ्या अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे शिक्षकाची भूमिका वेगळी होती. पण आज जसं आपला अगोदर चर्चा झाली का आज स्पर्धा खूप वाढली आहे. तर आजच्या स्पर्धेच्या युगाने शिक्षकाने फक्त शिकवण्यापुरतं मर्यादित न राहता की एखादा कंटेंट माझ्याकडे दिलेला आणि मी तो शिकवेल इथपर्यंत शिक्षक मर्यादित राहिलेलं नाही. आता शिक्षक त्याच्या पुढे जाऊन शिक्षक एक मार्गदर्शकाची भूमिका आज निभवत आहे. शिक्षक म्हणून फक्त शिकवण्यापेक्षा एक मार्गदर्शक म्हणून माझा विद्यार्थी हा सर्व कौशल्य सर्व क्षमता कशा विकसित करेल आणि त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल
याच्यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षकाची भूमिका आज झालेली आहे. आणि जी जर आपण आज स्पर्धेच्या वेगात जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी खूप आवश्यक आहे. आणि प्रत्येक शिक्षक आज आपण पाहतो की तो विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करतो. त्यासाठी स्वतःमध्ये जे बदल करायचे आहेत ते वेगवेगळे बदल शिक्षक करण्यासाठी कधी पण तयार असतात. तर आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक आहेत श्री बडगुजर सर म्हणून. त्यांचे विद्यार्थी पहिलीमध्ये असताना त्यांनी 60 दिवसामध्ये वाचन हा उपक्रम घेतला. 60 दिवसांनी विद्यार्थी वाचायला लागले. पहिलीच्या उद्देशाने जर आपण पाहिलं तर जे स्पर्धा मुलांमध्ये आपण पाहतोय, सीबीएसई मधले विद्यार्थी कुठे आहेत, इंग्लिश कॉन्व्हेंट मधले विद्यार्थी कुठे आहेत, तर एक आपल्या मराठी शाळांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की 60 दिवसामध्ये मराठी शाळेमधली मुलं इयत्ता पहिलीचे मुलं वाचायला लागतात. आणि त्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची. त्या सरांनी तो निर्णय घेतला की माझे विद्यार्थी या विषयामध्ये पारंगत झाले पाहिजे, माझ्या विद्यार्थ्यांना वाचता आलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने त्यांनी एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावली. त्यामुळे ते विद्यार्थी वाचायला शिकले. तो एक त्यासाठी भूमिका बदलणं आवश्यक आहे. आणि अगोदरची भूमिका होती त्यापेक्षा आजची भूमिका विद्यार्थ्यांच्या हितासाठी खूप चांगली आहे. अगोदरची पण चांगलीच होती, पण आता स्पर्धेच्या नुसार मुलांच्या आवश्यकतेनुसार इम्प्रूव्हमेंट शिक्षकांनी स्वतःमध्ये केलेलं आहे. सर, आता प्रशासन जे आहे ते वेगवेगळे शिक्षण धोरण राबवत आहे, तर त्याचा हेतू काय असतो? कुठलाही देश जर त्या देशाला विकास करायचा आहे तर त्या विकास करण्यासाठी महत्वाची गोष्ट असते मनुष्यबळ विकास. आणि मनुष्यबळ विकास जर आपल्याला करायचा आहे तर तो शिक्षणातूनच होणार आहे. आपल्या देशाचा विचार जर आपण केला तर आपल्या देशामध्ये आपण आपल्या देशाला तरुण देश म्हणतो, कारण आपल्या देशाची सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती तरुण वर्गात जोडली आहे. आणि येणारी पिढी पण आपली तरुण असणार आहे. आणि जर आपल्याला विकास करायचा आहे तर त्या पिढीचा विकास होणं महत्वाचं आहे. त्या पिढीचा विकास करण्यासाठी माध्यम जे असेल ते शिक्षण असेल. आज आपण आपल्या विद्यार्थ्याला जर केंद्रस्थानी ठेवलं तर आपला येणारा आजचा जो विद्यार्थी आहे हा 30 वर्षानंतर आपल्या समाजाचा घटक असणार आहे, एक भारताचा नागरिक असणार आहे. आणि भारताचा नागरिक कसा असला पाहिजे हे आपण आज ठरवणार आहोत. मग आता सध्या 2020 मध्ये आपल्याकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्याला आपण एनईपी म्हणतो, एनईपी 2020 लागू करण्यात आली. एनईपीचा जर मुख्य उद्देश पाहिला, जर तुम्ही प्रश्न विचारला की आपला हेतू काय असतो शैक्षणिक धोरणाचा, तर येणाऱ्या भारतामधले जे नागरिक आहेत ते कसे असणार आहेत आणि आपल्या भारताचा विकास कशा पद्धतीने होणार आहे. भारताचा विकास म्हणजे आपल्या देशातल्या माणसांचा विकास, म्हणजे आपल्या देशात आपण राहतो, लोकसंख्या आपली, त्या सर्वांचा विकास. आणि तो विकास कशा पद्धतीने घडून आणायचा हे एनईपी 2020 मध्ये ठरवलं आहे. या आधीचा जर आपण विचार केला तर सर्वात अगोदर 1968 मध्ये शैक्षणिक धोरण आलं. त्याच्यामध्ये येणाऱ्या पिढीचा विकास आपल्याला कसा करायचा आहे त्या संबंधीची ध्येय धोरण ठरवण्यात आली. त्याच्यानंतर परत 1986 मध्ये धोरण ठरवण्यात आलं. त्याच्यामध्ये भविष्याचा विचार करून काही धोरणं ठरवण्यात आली. त्याच्या 34 वर्षानंतर 2020 मध्ये शासनाने परत एक कमिटी स्थापन केली. त्याचे अध्यक्ष होते के कस्तुरीरंगन, जे स्वतः इस्रोचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्या समितीने काही ध्येय ठरवले शिक्षणाची. आणि शिक्षणाची ध्येय ठरवण्यामागचा उद्देश हाच होता, जसं आपला अगोदर चर्चा झाली, की एक सुजाण नागरिक आपल्या देशाचा घडला पाहिजे आणि देशाचा विकास करण्यासाठी त्या नागरिकाने हातभार लावला पाहिजे. आणि त्या उद्देशाने शैक्षणिक धोरण वेगवेगळे स्थापन आतापर्यंत केले गेले. तर सर, हे जे एनईपी जे नवीन धोरण आहे ह्याच्यामध्ये मातृभाषेतील शिक्षणाचे काय महत्व आहे? एनईपी 2020चा मुख्य हेतूच सर हा आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे हा मातृभाषेतून शिकला पाहिजे. कारण आपण आता पाहतो की आपण जे सुरुवातीपासून शिकत आलो ते आपल्या घरातली जी भाषा वापरली जाते त्या भाषेमधून आपण शिकतो. छोटे छोटे शब्द जे असतात आपल्या घरात जसे आपण वापरतो त्याचंच अनुकरण विद्यार्थी करतो. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आपल्या घरात जेव्हा तो असतो तो बालक असतो. एनईपी 2020ला जर आपण बघितलं तर त्याचं 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलं आहे. पहिल्या टप्प्यात 5 वर्ष शिक्षण, त्याच्यात दुसऱ्या टप्प्यात 3 वर्ष, परत तिसऱ्या टप्प्यात 3 वर्ष आणि शेवटच्या 4थ्या टप्प्यात 4 वर्ष. सुरुवातीची 5 वर्ष जी आहे विद्यार्थ्याची 0 ते 5 वर्ष वयोगटातली ते मूल घरात राहतं. आता जर आपण विचार केला तर अंगणवाडीत म्हणजे वयवर्ष 3 ते वयवर्ष 8 म्हणजे अंगणवाडी क्रमांक 1, अंगणवाडी क्रमांक 2 आणि अंगणवाडी क्रमांक 3 बालवाटिका. त्याच्यानंतर इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी, हे 5 वर्ष मुलाच्या विकासासाठी खूप महत्वाचे असतात. याच्यामध्ये जी आपण घरात भाषा बोलतो ती आपली गृहभाषा, तिलाच आपण मातृभाषा म्हणतो. जर त्या विद्यार्थ्याला मातृभाषे व्यतिरिक्त इतर भाषेमधून आपण शिक्षण द्यायचं म्हटलं तर त्या विद्यार्थ्यासाठी संभ्रमाची अवस्था निर्माण होते. आता आपल्याला जर सांगितलं की मराठी सोडून दुसऱ्या भाषेत बोल तर आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं होतं. कारण मराठी आपली मातृभाषा आहे. आपण बोलताना जनरली आपल्या मातृभाषेतनं बोलताना आपण म्हणू शकतो कम्फर्टेबल असतो, आपल्याला अवघड वाटत नाही. पण तेच जर आपण इंग्रजी भाषेत बोलायचं म्हटलं तर आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं होतं. तर त्यासाठी मातृभाषेतून शिक्षण जर आपण घेतलं तर ज्या संकल्पनात्मक विकास विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, ज्या छोट्या छोट्या संकल्पना त्या वयात त्याला समजल्या पाहिजे,
त्या जितक्या लवकर त्याला मातृभाषेतनं समजतील तितक्या लवकर त्याला दुसऱ्या भाषेतनं समजणार नाही. आणि त्यासाठी मातृभाषेतून शिक्षण जास्त महत्वाचं आहे. मग मातृभाषेचा विद्यार्थी प्रत्येक राज्यानुसार वेगळी असू शकते, पण महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात आपण मराठी भाषेला आपण मातृभाषा म्हणतो आणि आपली मातृभाषा आहेच. तर मराठी भाषेतनं जर तो विद्यार्थी शिकला, मातृभाषेतून शिकला, तर त्याचा विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि मग पुढे ज्या त्याच्या पायऱ्या असतील, पुढच्या टप्पे जे असतील शिक्षणाचे, ते सोपे होतील. त्यासाठी मातृभाषेला महत्व NEP मध्ये दिलं गेलं. म्हणजे कम्फर्टेबल असल्यामुळे आणि कम्फर्टेबल अंडरस्टँडिंग आपण लवकर करू शकतो आपल्या मातृभाषेमध्ये. त्याच्यामुळे आता सोपं एक तुम्हाला सांगतो मी एक उदाहरण दाखल. तुम्हाला जर मी सांगितलं की तुमचं येणारं 10 वर्षाचं भविष्य जे आहे ते तुम्ही मराठीमध्ये विचार करा, तर तुम्ही लगेच करायला लागसा. तुम्हाला लगेच समजेल की आपण काय विचार करतोय, कसं होईल, काय होईल. आणि तेच जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या येणाऱ्या 10 वर्षाबद्दल तुम्ही इंग्रजीमध्ये विचार करा, तर आपल्याला विचार करायला कुठेतरी लिमिटेशन येतील. आणि आपले जरी थॉट क्लिअर असले की मला काय करायचं आहे, पण आपण ते विचारात आणू शकणार नाही. का तर आपली कुठेतरी संकल्पना त्या दृष्टीने विकसित झालेल्या नाहीयेत म्हणून. आणि हा जो फरक आहे, हा फरक मातृभाषेमधनं क्लिअर होऊ शकतो. मातृभाषेतनं शिक्षण सोपं होतं. जे भाषा आपण घरी बोलतो तीच भाषा शाळेमध्ये बोलल्यामुळे त्याला आपण काहीतरी वेगळं करतोय असं जाणवत नाही आणि सोपं होऊन जातं सगळं. त्यासाठी मातृभाषेतनं शिक्षण महत्वाचं असतं. मग आता ज्या शाळेमध्ये इंग्लिश मध्ये आहे ते घरी मराठी बोलतात, शाळेमध्ये इंग्लिश बोलतात, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं का मुलांचं? मुलांचं तर कन्फ्युजन होतंच सर, पण त्यासोबत पालकांचं कन्फ्युजन खूप जास्त होतं. आता माझ्याकडे एक उदाहरण असं आलं की त्या पालकांचं असं म्हणणं होतं की सर, शाळेमध्ये जो अभ्यास आमचा घेतला जातो तो आम्ही घरी घेऊ शकत नाही, कारण तो सर्व इंग्रजीमध्ये आहे आणि पालक तेवढे शिकलेले नाहीयेत, किंवा पालक त्या ज्या लेवलचं शाळेमध्ये शिकवल्या जात आहे तेवढ्या लेवलचं पालक समजू शकत नाही. त्यामुळे मुलांचा घरी जो अभ्यास घ्यायचा आहे ते पालक घेऊ शकत नाही. मग पालक जर स्वतः त्यासाठी तयार नाही आहेत तर विद्यार्थ्यांवरती आपण कसं काय प्रेशर टाकू शकतो त्या गोष्टीसाठी? बऱ्याच वेळेस आपण पाहतो की फक्त तुलना केल्यामुळे आपण मुलांना त्या शाळेमध्ये टाकतो. म्हणजे मी माझ्या समोरचे उदाहरण असे बघितले की या अमुक व्यक्तीचा मुलगा त्या शाळेत जातो म्हणून मी माझा मुलगा त्या शाळेत टाकला. पण झालं असं की तो जो व्यक्ती आहे तो तेवढा सक्षम आहे की तो इंग्रजी मधलं त्याचं जो होमवर्क असेल तो घेऊ शकतो, किंवा जे शाळेचे इन्स्ट्रक्शन आहे ते तो कन्वे करू शकतो, स्वतःबद्दल समजून घेऊ शकतो. पण बरेचसे पालक जे शाळेमध्ये इन्स्ट्रक्शन दिल्या गेले किंवा शाळेमधनं जो अभ्यास घरी दिला गेला आहे तो ते स्वतः सक्षम नसल्यामुळे घेऊ शकत नाही. आणि याचा परिणाम त्या विद्यार्थ्यावरती असा पडतो की तो विद्यार्थी कुठेतरी मागे राहिल्याची त्याच्यामध्ये भावना येते आणि त्या विद्यार्थ्यांसोबत त्या विद्यार्थ्याचं भविष्य आहे ते पण आपण धोक्यामध्ये टाकतो. सर, तर आता विद्यार्थ्यावर आहे ना परीक्षेचा ताणतणाव खूप वाढलेला आहे. तसं आमच्या वेळेस नव्हता किंवा आपल्या वेळेस नव्हता तसं. बरोबर. तर आता तो ताणतणाव कसा कमी करता येईल? तर ताणतणाव कमी करण्यासाठी ताणतणाव येतो कशामुळे याच्याबद्दल चर्चा करणं जास्त महत्वाचं आहे. ताणतणाव येण्यामागची कारणे आज जर आपण पाहिली तर मुख्य कारण आहे स्पर्धा. आज आपण विद्यार्थ्यांवरती तणाव आणण्याचं आपण, कारण एखाद्या गोष्टीचा रिझल्ट जेव्हा आपण ठरवून चालतो तेव्हा ताण येतोच. कारण मी जर समजा एखादा पेपर द्यायला जातोय, मी अगोदरच ठरवून चाललोय की मला याच्यावरती पास व्हायचं, मला फर्स्ट यायचं, तर साहजिकच माझ्यावर ताण येणार आहे. आता तुम्ही अगोदर विचार केला की आपल्या वेळेस ताणतणाव नव्हता, कारण आपल्या वेळेस असं नाही की पालक जागरूक नव्हते, पण पहिला आला पाहिजे का दुसरा आला पाहिजे, इतके पर्सेंटेज पडले पाहिजे, हा त्यावेळेस कुठेतरी हेतू नसायचा. त्यामुळे परीक्षेचं स्कोर त्यावेळेस पण चांगले यायचे मुलांचे, त्यावेळेस पण मुलं अभ्यास करायचे. पण आज तणाव येण्याचं मुख्य कारण हे आहे का आपण निकाल आपल्या डोळ्यात घेऊन चालतो की मला निकाल काय अपेक्षित आहे, किंवा पालकांच्या अपेक्षा वाढल्यात. कारण मुलांना बऱ्यापैकी कळत नाही. काही मुलं असतात 1% 2% की त्यांना कळते की मला किती टक्के पडले पाहिजे, मला मार्क किती आले पाहिजे, पण या पालकांच्या अपेक्षा असतात की माझ्या पाल्याला टक्के किती आले पाहिजे, माझ्या पाल्याला गणितामध्ये किती मार्क आले पाहिजे, माझा पाल्य इंग्लिशमध्ये फर्स्ट आला पाहिजे, मराठीमध्ये सेकंड आला पाहिजे, त्याला शाळेमध्ये हे बक्षीस भेटलं पाहिजे, तो या स्पर्धेने प्रथम आला पाहिजे. अपेक्षा वाढल्या. आणि ज्या ठिकाणी अपेक्षा वाढतील त्या ठिकाणी ताणतणाव वाढणार. आता याच्यामध्ये पालकांना आपण 100% दोषी म्हणू शकत नाही. बऱ्याच वेळेस शाळा पण, मुख्यतः ज्या मोठ्या शाळा असतात, नावाजलेल्या शाळा असतात, त्या बऱ्याच वेळेस त्या विद्यार्थ्यांवरती प्रेशर आणतात. आता मी माझ्यासमोर एक उदाहरण बघितलं होतं. मी एका शाळेमध्ये इकडे जिल्हा परिषदमध्ये काम करण्याआधी मी एका शाळेवरती काम करायचो. तिथं पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये त्या शिक्षकाने स्वतः त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुला पुढच्या वेळेस, यावेळेस तू सेकंड आली पण पुढच्या वेळेस तुला फर्स्ट यायचं. आता ते शिक्षक जर स्वतः विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने सांगत असेल की तुला पुढच्या वेळेस फर्स्ट यायचं आहे, तर नकळतपणे त्या विद्यार्थ्यामध्ये कुठेतरी तणाव येतो. कारण फर्स्ट यायचं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय त्यावेळेस त्याला अभ्यास जास्त करायचा आहे, त्याला पेपर चांगले सोडवायचे आहे, आणि हे सगळं करत असताना कुठंतरी
त्याची नॅचरल प्रोसेस जी आहे ती कुठेतरी फॉलो होताना दिसत नाही. ज्यावेळेस मनावरती कुठलंच दडपण नाहीये किंवा माझ्या डोळ्यासमोर रिझल्ट नाहीये, त्यावेळेस मी नैसर्गिकपणे क्रिया करेल. आणि ज्यावेळेस नैसर्गिक क्रिया करेल त्यावेळेस ताणतणाव माझ्यामध्ये येणार नाही. आजचं आपण जर स्पर्धा परीक्षांचं विश्व जर बघितलं, म्हणजे शाळेव्यतिरिक्त आपण विचार करायचं म्हटलं तर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे यांच्यामध्ये पण खूप ताणतणाव आपल्याला दिसतो. आणि ताणतणाव दिसण्याचं कारण हेच आहे, कारण परीक्षेला गेल्यानंतर मी जर पास झालो तरच मला नोकरी भेटणार आहे, आणि मला जर स्कोर नाही आला तर मला नोकरी भेटणार नाही. यामुळे बरेचसे मुलं निराशान जाताना दिसतात. आणि त्याच्या मागे निकाल हे सर्वात महत्वाचं कारण आहे. ज्या वेळेस पालक आपला मुलगा शिकला पाहिजे, माझ्या मुलाला माझ्या मुलीला हे कौशल्य आलं पाहिजे, त्यामध्ये तो पारंगत झाला पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवतील, त्यावेळेस त्यांच्यावरचं ताणतणाव ऑटोमॅटिक कमी होईल. पण ज्यावेळेस आपण निकाल घेऊन चालू सोबत की माझ्या मुलाचा पहिला झाला पाहिजे, माझा मुला दुसरा झाला पाहिजे, त्यावेळेस ताणतणाव वाढणारच. आणि हा ताणतणाव जर कमी करायचा असेल तर जी शिकण्याची अध्ययन करण्याची जी नैसर्गिक क्रिया आहे त्या क्रियेला नैसर्गिकच आपल्याला ठेवावं लागेल. त्यात आपण कृत्रिमपणा जेव्हा आणू त्यावेळेस ताणतणाव 100% वाढणारच आहे. पण सर आता विषय सुद्धा असे झालेले आहेत. आता माझा एक मित्र नाशिकला, मी असंच त्याच्याकडे गेलो होतो आणि त्या दिवशी त्याने स्कूलमधून त्याचे 2 मुलं आहेत, तर ते नर्सरीमध्ये आहे, आता यावर्षी नर्सरीला गेले. तर मी गेल्यानंतर तो ते पुस्तकांवर नाव वगैरे टाकणं, त्यांना कव्हर लावायचं काम करत होता. मी त्याला विचारलं काय रे एवढे पुस्तक कोणाचे, तर त्याने सांगितलं मला हे माझ्या बाळांचे पुस्तक आहेत. तर पुस्तकांचा म्हणजे टेक्स्टबुक जे आहेत त्याच्या सुद्धा आता संख्या वाढलेली आहे आधीपेक्षा, त्याच्यामुळे सुद्धा तणाव येऊ शकतो. तर त्याला काही पर्याय नाहीये का? पर्याय हा पालकांवरती डिपेंड करतो सर. आता पालक जेवढी मोठी तुम्ही शाळा घेसाल, आता आपला सुरुवातीला विषय झाला की काही शाळा अशा आहेत की ज्या नावावरती चालतात, आणि बेसिकली बऱ्याचशा शाळांमध्ये आपण पाहतो की मुलांच्या वजनापेक्षा दप्तरांचं वजन जास्त. आणि याच्या मागचं कारण कुठेतरी पालक पण त्या ठिकाणी दोषी आहेत, कारण की पालकांना पण असं वाटतं की माझा मुलगा शाळेत आला तो शिकायला लागला पाहिजे. आता माझ्याकडे यावर्षी पहिलीचा वर्ग आहे. आमचा शाळा 15 जूनला सुरू होते, आणि 15 जूनला सुरू झाल्यानंतर साधारणतः 30 जूनच्या आसपास, म्हणजे साधारण 15 दिवसानंतर लगेच माझ्याकडे एका विद्यार्थीची आई आली. आणि त्या विद्यार्थीची आई बोलली, सर म्हणे तुम्ही याला फक्त अबकडच देता म्हणे लिहायला, आईच लिहितो म्हणे फक्त, दुसरा काही अभ्यास नसतो ना लिहायला. म्हटलं तुमची अपेक्षा काय आहे की ह्या मुलाने पूर्ण नाव लिहिलं पाहिजे स्वतः आतापासनं, की याला पूर्ण निबंध लिहिला पाहिजे? पहिलीतला विद्यार्थी आहे, शिकण्यासाठी वेळ लागेल ना. तो लगेच वर्गात आला, बसला आणि 15 दिवसांत तो लिहायला लागला असं होणार नाही, त्याला वेळ लागेल. एक प्रक्रिया आहे, आणि त्या प्रक्रियेला आपण नैसर्गिकपणे होऊ देणं महत्वाचं आहे. आपण जर त्याला कुठेतरी स्टिम्युलाइज करायचा प्रयत्न केला, आपण त्याला फास्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये विद्यार्थ्यावर तणाव येईलच. आता जर मी त्या विद्यार्थ्याला ठरवलं की मला विद्यार्थी माझ्याकडे 15 जूनला आला आणि 1 जुलैला तो लिहायला लागला पाहिजे, तर तेवढं सहज शक्य नाही ना. मी मुलांवरती प्रेशर आणेल, पालक मुलांवरती प्रेशर आणतील, मग याच्यामध्ये त्या मुलांचा जो विकास होणे अपेक्षित होणार नाही. मग त्यासाठी त्याला वेळ देणे पण महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेस पालक खूप घाईमध्ये असतात की माझा मुलगा शाळेत गेला की लगेच तो बोलायला लागला पाहिजे. बऱ्याचशा पालकांची अपेक्षा असते की माझं जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती पहिल्या बेंचवरच बसली पाहिजे, सर्व जे प्रश्नाचे उत्तर आहेत त्यानेच दिले पाहिजे, द्यायला पाहिजे. पण असं पण आवश्यक नसतं. बऱ्याच वेळेस मुलं जे असतात ती एखाद्या विषयात कम्फर्टेबल नसतात, त्यामुळे पण त्यांचा अभ्यास कमी राहतो. पण ह्या बॅगे कुठेतरी पालकांच्या अनावश्यक अपेक्षा जास्त असतात, आणि त्याच्यामधनं या गोष्टी होताना आपल्याला दिसतात. याचा परिणाम त्यांच्या मुलांवरती होतो, ताणतणाव वाढतो. आता बऱ्याच वेळेस आम्ही मुलं पाहतो की ज्यांच्यावरती कुठेतरी प्रेशर नाहीये, ते मुलं खूप खेळतात, त्यांचा अभ्यास करतात, त्यांना ज्या सूचना आपण करतो त्या सूचनांचं पालन करतात. आणि बरेचसे मुलं आपल्याला अशा आढळतात की ज्यांच्यावरती कुठल्याच प्रकारचा ताणतणाव नाहीये. मी हे म्हणत नाही की प्रत्येक पालक ताणतणाव देतो विद्यार्थ्यावरती, त्याच्या मुलावरती ताणतणाव देतो, पण बऱ्याच वेळेस आपल्याला समजत पण नाही की आपण आपल्या मुलांवरती प्रेशर आणतोय. आणि जे मुलं ज्यांच्यावरती कुठल्याच प्रकारचं प्रेशर नसते, कुठल्याच प्रकारचा तणाव नसतो, त्या मुलांचं वागणं जे असते ते आपल्याला समजून जाते की हे मुलं कसे वागतात. ते मोकळे खेळतील, मोकळे हसतील, मोकळे बोलतील, आणि ते जास्त आवश्यक आहे मुलांमध्ये. आपण जे लहान मुलं आपण विचार करतो, आता तुम्ही जे सांगितलं की नर्सरीतल्या मुलांकडे एवढे पुस्तक आहेत, तेवढे पुस्तक त्याच्याकडे आले म्हणून तो काही खूप हुशार झालाय असं म्हणू शकत नाही आपण. आणि काही मुलं जे एकच पुस्तक असतात ते पण मागे आहेत आपण असं म्हणू शकत नाही. आता आमच्या मुलांकडे आम्ही 3 विषयांवरती फोकस करतो. मराठी असेल कारण भाषेचा विकास झाला पाहिजे, गणित कारण सांख्यिकीय कौशल्य आपल्याला आली पाहिजे,
बेरीज वजाबाकी असेल, जी आपल्याला व्यावहारिक कौशल्य जीवन जगण्यासाठी जी आवश्यक आहे ती. आणि तिसरं इंग्रजी, कारण भाषेला महत्व आहे. आज आपण बघतो की पूर्ण जगाची भाषा इंग्रजी झालेली आहे आणि तिचा विकास पण आपल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. पण या व्यतिरिक्त आपण मुलांना फक्त पुस्तकातनं शिकवू शकतो असं नाही, मुलांना आपण वेगवेगळ्या कृतीमधनं शिकवू शकतो. प्रत्येक घटक शिकवण्यासाठी मुलांना पुस्तक आवश्यकच आहे असं पण नाही. काही गोष्टी आपण व्यवहारातनं, काही गोष्टी कृतीमधनं, काही गोष्टी अनुकरणामधनं आपण मुलांना शिकवू शकतो. त्या गोष्टी पण समजणं आवश्यक आहे. आणि या गोष्टी पालकांना समजणं जास्त आवश्यक आहे की आपल्या मुलांकडनं अनावश्यक अपेक्षा करू नये. त्याच्यामुळे ताणतणाव वाढतो आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा कमी होत असेल. बऱ्याच वेळेस तसं हे राहतो. कारण आता साधारण आपण क्रिकेटचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला की प्रत्येक प्लेअरकडनं आपण अपेक्षा केली प्रत्येक प्लेअर सेंचुरी केली पाहिजे, तर त्या प्लेअरवर ऑब्व्हियसली प्रेशर बनणार. आणि जर प्रेशर बनेल तर मग तो प्लेअर परफॉर्म करू शकणार नाही. बरेच आपण स्ट्रेस बनतो. बऱ्याच वेळेस आपण प्लेअर पाहतो की काही प्लेअर जे असतात ते लीग मॅचेस जे असतात, समजा आपण वर्ल्ड कपचा विचार जर केला तर लीग मॅचेस चांगला परफॉर्मन्स देतात, पण जेव्हा नॉकआउट मॅचेस असतात म्हणजे फायनल असेल किंवा सेमी फायनल असेल त्यावेळेस त्यांच्यावर कुठेतरी प्रेशर येते आणि ते परफॉर्मन्स देत नाही. मग त्यामुळे तो प्लेअर खूप चुकीचा आहे असं होत नाही. त्या प्लेअरला प्रॅक्टिसची आणखी गरज आहे आणि ते प्रॅक्टिस आपण तर प्रेशर आणून नाही होऊ शकत की नाही तुला करावंच लागेल, नाही तुला परफॉर्म करावंच लागेल. तसं करून आपण त्या प्लेअरला आपण आणखी करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्याला मोटिवेट करावं लागेल. त्यासाठी काही वेगळ्या टॅक्टिक्स आपल्याला युज कराव्या लागतील आणि तो प्लेअर कसा परफॉर्म करेल यासाठी आपल्याला त्याला प्रेरणा द्यावी लागेल. त्याला प्रेशराईज जर आपण केलं तर त्याचा गेम ऑब्व्हियसली आणखी बिघडणार आहे. सेम तसं विद्यार्थ्याचं आहे. एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात मागे पण असेल, पण यासाठी त्याच्यावर प्रेशर आणून जर आपण त्याला अभ्यास करायचं म्हटलं तो करणार नाही. आणि बेसिकली जे लहान मुलं आहेत म्हणजे 1ली ते 5वीची मुलं आहेत त्यांना बऱ्याच वेळेस बऱ्याचशा गोष्टी समजत नाही की नेमकं केव्हा काय करायचं. आणि बऱ्याच वेळेस आता मी स्वतः पाहतो की होमवर्क हा मुलांसाठी असतो, पेरेंट्स करतात. पण ते पेरेंट्स तेव्हा होमवर्कचं टेन्शन घेतात की याने होमवर्क केला नाही, याने होमवर्क केला नाही. ठीक आहे ना, एखाद्या वेळेस तो होमवर्क करणार नाही. कारण आपण जसं ऑफिसमध्ये काम करतो 10 ते 5 तसं विद्यार्थी 10 ते 5 काम करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. किंवा तो विद्यार्थी घरी आल्यानंतर 2 तास अभ्यास करेलच प्रत्येक दिवशी हे म्हणणं पण चुकीचं आहे. एखाद्या दिवशी त्याचं मन नसेल. कारण एक साधारण 5वी पर्यंतचा विद्यार्थी, 8 वर्षाचा विद्यार्थी, 11 वर्षाचा विद्यार्थी, त्याच्यापासून आपण किती अपेक्षा करू शकतो. कारण त्याचं पण कुठेतरी एक विश्व आहे, त्याला पण खेळायचं आहे, त्याला पण बोलायचं आहे, त्याला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहे. तर त्याचं ते आयुष्य आहे, त्याला पण त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. आपण जोपर्यंत त्याच्यावरती प्रेशर आणणार आहे आणि प्रेशर आणल्यानंतर प्रत्येक वेळेस गोष्ट पॉझिटिव्ह होईल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. सर, जसं आपण आता ताणतणावात राहिलेल्या विद्यार्थ्यांबद्दल बोललो, तसं बिंदास विद्यार्थी सुद्धा आहेत का शाळेमध्ये? आता बिंदास विद्यार्थी सर भरपूर असतात शाळेमध्ये, फक्त आपल्याला त्यांना ते वातावरण निर्मिती करावं लागतं. आपण जर विद्यार्थ्यांना तसं वातावरण दिलं तर ते विद्यार्थी बिंदास राहतात. मग ते आपली जबाबदारी आहे, पालकांची पण जबाबदारी आहे. आता आमच्या शाळेत एक विद्यार्थी आहे आर्यन म्हणून, इयत्ता 1लीचा विद्यार्थी आहे. आता 1-2 महिने त्याला शाळेमध्ये यायला झाले. पण या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक शिक्षकाचा आणि जे वरच्या वर्गातले विद्यार्थी आहे, मग 5वी 6वी 7वी विद्यार्थी, प्रत्येकाचा तो लाडका त्याच्या स्वभावामुळे. कारण तो एकदम बिंदास राहणार आहे. कधी कोणाला टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्या मनाने करायचं, अभ्यास वेळेवरती करायचा. असं नाही की अभ्यास करायचा नाही, अभ्यास पण वेळेवर करायचा, स्वतः अभ्यास घ्यायचा. आणि त्याचा म्हणजे प्रसंग घडला असा मागच्या आठवड्यात एक, की माझाने त्याचं थोडंसं मला त्याची एक गोष्ट आवडली. मग आपण मुलांना शिक्षा म्हणून काय करतो की कट्टी घ्यायची 1लीतल्या मुलांसोबत. मग मी त्याला म्हटलं, आर्यन आता तुझी माझी कट्टी, मी तुझ्याशी बोलणार नाही. मग त्या दिवशी त्यानं खूप मनवण्याचा प्रयत्न केला की नाही सर तो, आणि बोबळा बोलतो तो, असा एकदम बोलायला एकदम बोबळा आहे. नाही न शहल म्हटलं नाही, बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नाही, तुझी माझी कट्टी. दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला नाही. मग नंतर पुढच्या दिवशी तो शाळेत आला. शाळेत आल्यानंतर छल मी बोललोच नाही. प्रार्थना झाली, आम्ही वर्गात गेलो. वर्गात गेल्यानंतर बाकीच्या मुलांशी बोललो, त्याच्याशी परत बोललोच नाही. बोललो नाही म्हणजे त्याला टाळलं थोडंसं, का नाही आता याची घ्यायची, थोडीशी मजा घ्यायची. नंतर तो येऊन टेबल जवळ उभा राहिला की सर मी बरी लक्ष दिलंच नाही त्याच्याकडे, कानाडोळा करायचं, त्याकडे पाहायचो, बोलायचो. मग मी माझं काम करत होतो. तो आला, हे पाशल तुम्ही जर माझ्याशी बोलले नाही म्हणे आता, तर मी मग आईले, बाबाले, मम्मीले, मामाले, मामीले, आजीले ना आबाले सगळ्यांना घेऊन येईन म्हणे, तुमच्याशी भांडण करीन की तुम्ही माझ्याशी कट्टी घेतली. म्हटलं सगळ्यांना आणशील म्हणे, हा माझ्याशी कट्टी घ्यायची म्हणे, याच्यानंतर मी बोललो की बोलायचंच. म्हणजे त्याच्यात असं हे नाहीये की कुठंतरी प्रेशर आलंय की घाबरायचं सरांना, की
म्हणजे दबकून बसायचं असं काहीच नाही, बिनधास्त. त्याला वाटलं ना, आता बाकीचे मुलं बऱ्याच वेळेस कसं होते की आपण जर म्हटलं की मी कट्टी, तर ते रडायला लागतील, ते नाराज होऊन बसतील, ते वाट पाहतील की सर आपल्याला केव्हा बोलवतात. मग आपल्याला स्वतःहून त्यांच्याकडे जावं लागतं की नाही आता लिमिट झाली आहे. मग आपल्याला स्वतः जवळ घ्यावं लागतं, स्वतः समजून सांगावं लागतं. पण हा तशातला नाही. याचं असं आहे की मला जे करायचं ते मी करेल, तुम्हाला पण माझ्या पद्धतीने करावं लागेल. मग असे विद्यार्थी पण असतात की ज्यांच्या प्रेशर नावाचा प्रकार नसतो किंवा त्यांना फरक पडत नाही की इतर लोक काय विचार करतात. आणि तसे विद्यार्थी पण, आणि तसे विद्यार्थी सगळ्यांनाच आवडतात. विद्यार्थी प्रत्येक प्रकारचे आपल्याला आवडतात, पण असे विद्यार्थी बाकीच्यांपेक्षा उठून दिसतात की यांचं व्यक्तिमत्व बाकीच्यांपेक्षा कुठेतरी वेगळं आहे असं आपल्याला जाणवतं. आणि तसे विद्यार्थी प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक वर्गात तुम्हाला सापडतील. आमच्याच वर्गात जर आता माझ्या वर्गात 32 मुलं आहेत पहिलीचे, पण 32 मुलांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. प्रत्येक मुलगा प्रत्येक सिच्युएशन मध्ये वेगळा बिहेव करतो, आणि अशा प्रत्येक वर्गात तुम्हाला सापडतील. सर, या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे यांचे वैशिष्ट्य काय आहे? सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य सर, जिल्हा परिषद शाळांचा जर आपण विचार केला तर या शाळा प्रत्येक गावामध्ये आहेत. छोटं गाव असेल, तांडा असेल, वस्ती असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला शाळा असतेच. आणि शाळा असण्याचं कारण हेच की तिथला विद्यार्थी शिकला पाहिजे, तो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, त्या विद्यार्थ्याचा शैक्षणिकदृष्ट्या विकास झाला पाहिजे. बऱ्याच गाव आपण असे पाहतो की त्या गावामधल्या लोकांकडे सोयी सुविधा खूप फार प्रमाणात उपलब्ध असतात. काही काही ठिकाणी बस पोहोचत नाही, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसते, विजेचा प्रश्न असतो. पण अशा ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषद शाळा आहेत. आणि त्या शाळांमुळे जे विद्यार्थी कुठेतरी समाजाच्या किंवा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातात, ते प्रवाहामध्ये येतात, त्यांना शिक्षण मिळतं आणि त्यांचा विकास होण्यासाठी महत्वाचं ते कार्य करतात. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की काही विद्यार्थी असे असतात की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात किंवा त्यांचे पालक त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी बाहेर मोठ्या शाळांमध्ये पाठवू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी एक आशीर्वादाचं काम शाळा करत असतात. कारण या शाळांचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना सर्व सुविधा ज्या असतात त्या एक तर मोफत दिल्या जातात. कुठे पाठ्यपुस्तक असतील, ती गणवेश असेल, विद्यार्थ्यांसाठी शूज असतील, बऱ्याच ठिकाणी दप्तर शाळेमधून फ्री दिल्या जातात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शिक्षक स्वतः त्यांच्या पैशामधनं विद्यार्थ्यांसाठी वह्या वगैरे आणून देतात, पेन्सिल आणून देतात. आणि दुसरा जर महत्वाचा फॅक्टर पाहिला तर जेवढे आपण म्हणू शकतो की वेल क्वालिफाईड शिक्षक जिल्हा परिषदमध्ये असतात तेवढे इतर ठिकाणी सापडत नाही. कारण एकतर जे जिल्हा परिषदमध्ये शिक्षक लागतात ते वेगवेगळ्या परीक्षा देऊन, म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये टीईटी असेल, टेट असेल, या परीक्षांमधून पास होऊन आलेले असतात. गुणवत्तेच्या आधारावर त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं. आणि एक जो देण्याचा गुणधर्म शिक्षकांमध्ये असतो जिल्हा परिषदच्या, आपण बरेच शिक्षक असे पाहतो की जे स्वखर्चाने शाळेच्या विकासासाठी काम करतात. आता आमच्याकडे लालगोटा म्हणून एक शाळा आहे, त्या शाळेवरचे जे मुख्याध्यापक आहेत केदार सर म्हणून, ते स्वतःच्या खर्चामधनं शाळेला कंपाऊंड करून देत आहेत की शाळेची जी इमारत आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे. असे बरेच शिक्षकांचे नाव सांगता येतील की त्या गावाच्या गरजेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, शाळेच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, ते स्वखर्चानं करतात. आणि काही काही शिक्षक आपण असे पाहतो की त्या पेशाला, म्हणजे शिक्षक जो पेशा आहे समजा, याला आपण एक नोकरी म्हणण्यापेक्षा एक समाज कार्य म्हणू शकतो आपण. आमच्याकडे एक शिक्षक होते श्री बारे सर म्हणून, त्यांचा स्वभाव असा होता सर की ते वर्गात जाण्याच्या अगोदर त्यांची चप्पल असेल, त्यांचा शूज असेल, वर्गाच्या बाहेर काढते आणि मग वर्गात जाते. म्हणजे त्या विद्येच्या दानाला त्या एवढं पवित्र मानतायत, त्यांच्या स्वभावात तो विषय. आणि ही गोष्ट त्यांनी कधी कोणाला सांगितली नाही की मी का करतोय की माझा याच्या मागचा हेतू काय. पण हे आमचं निरीक्षण असं, कारण आम्ही त्यांचे ज्युनियर होतो. आम्ही सरांना जेव्हा निरीक्षण करायचं सरांचं, तेव्हा सर कधीच वर्गात जाताना त्यांचा चप्पल, त्यांचा शूज वर्गात न्यायचे. आणि अशी कितीतरी उदाहरण तुम्हाला जिल्हा परिषद शाळेने पाहायला मिळतील की जे स्वतःचं तन मन धन अर्पण करून विद्यार्थी शिकला पाहिजे याच्यासाठी कार्य करतात. की त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुविधा शासन तर पोहोचवतच आहे, पण ज्या उरलेल्या सुविधा आहेत की त्याचे पालक त्यांनी पोहोचायला पाहिजे, पण ते पालक पोहोचू शकत नाही, ते पोहोचवण्याचं काम शिक्षक करतात. आणि प्रत्येक शिक्षक करतोच आहे, असं नाही की फक्त जिल्हा परिषद शिक्षक करतोय. पण प्रामुख्याने जे विद्यार्थी प्रवाहात येत आहेत किंवा जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, त्यांच्यासाठी वरदान म्हणून जिल्हा परिषद शाळा काम करतात. आणि हे म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भागातील, म्हणजे मुख्यतः आपण आपल्या जिल्ह्याचा विचार जर केला तर आपल्या जिल्ह्याचे
पदाधिकारी असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या भागातल्या शाळा इतके डेव्हलप झाल्या आहेत की आपल्या शाळा ह्या उच्च दर्जाच्या शाळा ज्या आपण म्हणू शकतो, खाजगी शाळा असतील किंवा सीबीएसई शाळा असतील, यांना कुठे यांच्यासोबत स्पर्धा करतायत की त्या लेवलचे विद्यार्थी आपल्या शाळेमधनं घडतायत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, असं पण होतं का की जी संख्या आहे विद्यार्थ्यांची ती कमी झाली शाळेमध्ये? ते बऱ्याच वेळेस होते. तर मग विद्यार्थ्यांना तुम्ही घरी जाऊन सुद्धा आणतात? हो सर. आता बऱ्याच वेळेस काय होतं की गाव खूप छोटं असतं आणि छोटं गाव म्हटलं की बऱ्याच वेळेस एक शिक्षणाबद्दल उदासीनता असते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये सुद्धा. मग तशा वेळेस बरेच शिक्षक स्वतः त्यांच्या घरी जातात, त्यांना शाळेत आणतात, त्यांच्या पालकांना समजून सांगतात. त्यावेळेस पालक भेटी घेतल्या जातात, पालकांच्या बैठका घेतल्या जातात आणि शिक्षणाचं महत्व त्यांना समजून सांगितलं जाते. कारण आजच्या जगात सुद्धा बरेचसे पालक जे आहेत ते शिक्षणाबद्दल उदासीन आहेत. मग त्यांना शिक्षणाचं महत्व बऱ्याच वेळेस समजत नाही आणि त्यांना समजत नसल्यामुळे त्यांचं जे पाल्य आहे, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हे कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहतात आणि ते राहू नये यासाठी शिक्षक जे आहेत ते स्वतःहून काम करतात की त्यांच्या घरी जायचं, त्यांना आणायचं. बऱ्याच वेळेस सुविधा अभावी काही काही मुलं शाळेमध्ये येत नाही किंवा बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की ज्या मुली असतात मुख्यतः त्या मुलींना लहान भावंडांना सांभाळ करावा लागतो म्हणून त्या शाळेत येत नाही. मग त्यावेळेस बऱ्याचशा शाळा अशा, म्हणजे आमच्या स्वतःच्या शाळेमध्ये 4-5 उदाहरणं अशी आहेत की त्या मुली स्वतःच्या लहान भावंडांना घेऊन शाळेमध्ये येतात आणि शिक्षक जे आहेत ते पण त्यांना परवानगी देतात की तू त्या लहान भावंडांना घेऊन शाळेत ये, पण तू स्वतः शाळेत ये, कारण तू शिकणं महत्वाचं आहे. यासाठी शिक्षकाचं त्या विषयाबद्दल एक पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे की मुलं शिकले पाहिजे. आणि तो स्वभाव कुठेतरी जिल्हा परिषदच्या शिक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जो देण्याचा भाव आहे, समर्पण जे आपण म्हणतो, ती जिल्हा परिषदेच्या शिक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरं सर, आता तुम्ही जी सांगितली ती एक बाजू झाली, पण दुसरी बाजू अशी आहे की समाजाचा सरकारी शिक्षकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला दिसतो. हे विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही, पगार भरपूर मिळतोय, तर याच्यावर तुम्ही काय सांगणार? हा दृष्टिकोन प्रत्येकाचा वैयक्तिक असतो, पण एक शिक्षक म्हणून आणि बेसिकली जिल्हा परिषद शिक्षक म्हणून मी सांगू इच्छितो की शिक्षकाचं मुख्य ध्येय माझ्या विद्यार्थ्याचा विकास कसा होईल हा असतो. आणि समाज शिक्षकाबद्दल काय विचार करतो याच्याबद्दल शिक्षक जास्त विचार करत नाही, कारण शेवटी जे उत्तर येणार आहे ते त्याच्या विद्यार्थ्याकडून येणार आहे. समाजाने काहीही म्हटलं, कारण बऱ्याच वेळेस समाज गरज नसताना पण विरोध करतो. कारण या देशात आपण पाहिलं की सावित्रीबाईंना पण विरोध झाला. तर शिक्षकाची भूमिका हीच असते याच्यामध्ये की माझं उत्तर जे काय असणार आहे हे माझा विद्यार्थी देणार आहे. मग माझ्या विद्यार्थ्याची प्रगती जी असेल त्यामध्येच मी समाजाला उत्तर देणार आहे. आणि सरकारी शाळांबद्दलच्या जो दृष्टिकोन शिक्षकांबद्दलच नाही पण सरकारी शाळांबद्दल पण समाज दृष्टिकोन आता आपण पाहतो की खूप वेळा निगेटिव्ह झालेला आपल्याला आढळतो. याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस ज्या मोठ्या शाळा असतात किंवा त्यांचं फक्त आपण बाहेरचं सौंदर्य आपण पाहून शाळांवरती भारून जातो की शाळा खूप मोठी आहे, शाळा खूप दिसायला छान आहे. पण जे अध्यापन प्रक्रिया जी जिल्हा परिषद शाळेमध्ये होते, सरकारी शाळांमध्ये जे होते, किंवा जो शिक्षकांची तळमळ जी विद्यार्थ्यांप्रती या शाळांमध्ये आहे ती इतर कुठल्याही शाळांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि शेवटी मी जर सांगितलं तसं आमचा विद्यार्थ्याचं आमचं उत्तर असतो. आता आपण जर पाहिलं तर जे विद्यार्थी आपण पाहतोय कुठल्या परीक्षेमध्ये असतील, मोठ्या मोठ्या पदांवरती असतील, हे सरकारी शाळांमधलेच आहेत. त्यामधलं सर्व उत्तर आपल्याला मिळते की सरकारी शाळा काय करतायत. तुम्ही जे विद्यार्थ्यातून जे आउटपुट निघतं तेच उत्तर आहे, तेच आमचं उत्तर असणार आहे, कारण शेवटी आमचा विद्यार्थी बोलणार आहे. तर त्यामधून आमचं विद्यार्थ्यांमधून उत्तर आमचं मिळणार आहे. सर, आता जी टेक्नॉलॉजी आहे, जसं आता लहान मुलांमध्ये त्यांच्याकडे मोबाईल, त्यांच्या आई वडिलांचे मोबाईल आहेत, ते मोबाईल वापरतात, त्याच्यावर युट्यूबचे शॉर्ट्स ते स्क्रोल करत असतात किंवा इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करत असतात. तर या सगळ्या गोष्टी करताना त्यांच्या एकाग्रतेवर पण याचा परिणाम होतोय का? परिणाम म्हणायचं म्हटलं तर अगोदर मोबाईल येण्याच्या आधी आपल्याला नंबर आपण डायरीमध्ये लिहायचो, मोबाईल नंबर, किंवा आपण पाठ करायचो. साधारणतः त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला 10 ते 15 नंबर पाठ असायचे. आजचा जर आपण विचार केला तर आजच्या मुलाला स्वतःच्या वडिलांचा नंबर पण लवकर पाठ होत नाही, कारण काय झालं, सवय होऊन गेली. तुम्हाला सर्व गोष्टी इझिली मिळायला लागल्या. काही कॅल्क्युलेशन करायचे म्हटलं तर आपल्याकडे कॅल्क्युलेटर असतं, आपण लगेच कॅल्क्युलेटर ओपन करतो. छोट्या छोट्या बेरीज ज्या असतात त्या पण आपण कॅल्क्युलेटरच्या मदतीने करतो, कारण आपण सवयीचे गुलाम झालेलो आहोत कुठेतरी. आणि विद्यार्थ्याचा विचार जर केला
तर आजच्या काही वर्षा अगोदर जेव्हा नवीन नवीन युट्यूब आलं त्यावेळेस युट्यूबवरती व्हिडिओ, तुम्ही युट्यूबमध्येच काम करता त्यामुळे तुम्हाला माहित असेल की युट्यूबचे व्हिडिओ 5-5, 7-7 मिनिटाचे असायचे आणि आपण ते सर्व व्हिडिओ पाहायचो. त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर बेसिकली शॉर्ट्स आले, युट्यूबचे शॉर्ट्स आले किंवा इंस्टाग्रामच्या रील्स आल्या, तेव्हा त्यांचं टाइम लिमिट जो आहे तो 45 सेकंद 30 सेकंदापर्यंत आला. आता आपण त्या रील्स पाहायला लागल्यानंतर आपण 30-30 सेकंदाने आपलं रील्स बघतो आपण. पण त्याच वेळेस जर एखादा व्हिडिओ बघायचा म्हटलं की जो 5 मिनिटाचा आहे 7 मिनिटाचा आहे तेव्हा आपण तो बघत नाही. का तर आपलं तेवढी मेंटॅलिटी राहिली नाही, पेशन्स राहिले नाही आपल्याकडे तेवढे की आपण एक 5 मिनिटं 7 मिनिटं कंटिन्यू एका टॉपिकवरती आपण बघू शकतो आपण. तर हा म्हणजे लहान मुलांचाच नाही तर प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीचा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रत्येक व्यक्तीचं जो एक आपण म्हणू शकतो की पेशन्सचा टायमिंग होता तो पण कमी झाला आणि एकाग्रता पण कमी झालेली आहे. साधारणतः 1 मिनिटापर्यंत आपलं एका ठिकाणी अवधान ऑनलाईन जेव्हा आपण मोबाईलवरती असतो तेव्हा राहतं. आणि याचा दुष्परिणाम विद्यार्थ्या जीवनात असा झालेला आहे की ज्या गोष्टीसाठी विद्यार्थी अगोदर स्वतः प्रयत्न करायचे, अगोदर एखादा घटक समजला नाही तर त्याबद्दल पुस्तकं चाळायचे, पण आता एक आपण चांगल्या पद्धतीने पण म्हणू शकतो त्या दुष्परिणाम पण म्हणू शकतो की आपण लगेच गुगलवर सर्च करतो आणि आपल्याला इझिली माहिती मिळते. आता त्यापेक्षा ऍडव्हान्स AI आलाय, AI वरती आपण माहिती विचारली की आपल्याला लगेच माहिती, पण त्याच्यामधनं एक शोधण्याची जी क्षमता विकसित व्हायची मुलांमध्ये किंवा शोधण्याचं कौशल्य जे विकसित व्हायचं ते आता आपल्याला होताना दिसत नाही. कारण लवकरात लवकर उत्तर मिळते, ते चांगलं पण इझिली मिळते, पण एक सृजनात्मक विकास जो विद्यार्थ्यांचा व्हायचा आहे त्याला कुठेतरी आता लिमिटेशन आले आहेत आणि त्याच्यामुळे मुलांचं एकाग्रतेवरती पण त्याचा परिणाम होताना दिसतो. टेक्नॉलॉजी चांगलीच आहे पण तिचा योग्य पद्धतीने वापर होणं पण आवश्यक आहे. ज्यावेळेस कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीने होतो तेव्हा त्यातनं चांगला आउटपुट येतो, पण गरज नसताना टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण केला तर त्याचे वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ज्या वेळेला शिक्षक लोकांची ट्रेनिंग होतात त्यावेळेला या विषयावर पण तुमचं बोलणं होतं का? भरपूर वेळेस म्हणजे प्रत्येक ट्रेनिंगमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करायचा किंवा आपल्या शिक्षकांसमोरची आव्हानं काय आहेत टेक्नॉलॉजीमुळे त्याच्यावरती प्रत्येक वेळेस म्हणजे ट्रेनिंगमध्येच नाही पण जनरलमध्ये समजा 2 शिक्षक जेव्हा भेटतात त्यावेळेस पण याच्यावरती चर्चा केली जाते. कारण परिस्थिती तशी आहे, जग तसं बदललंय, जग टेक्नॉलॉजी झालंय तर आपल्याला पण टेक्नॉलॉजीचा वापर करावाच लागेल. अगोदर आपण बघायचो की छोट्या एवढ्या गोष्टी रेफरन्स देताना आपल्याला हाताने शैक्षणिक साहित्य बनवावं लागायचं, पण आता आपण प्रोजेक्टर असेल किंवा टीव्ही असेल किंवा मोबाईल असेल याच्या थ्रू आपण मुलांना अध्ययन अनुभव देऊ शकतो. तो चांगल्या पद्धतीने वापर केला तर विद्यार्थ्यांसाठी चांगलंच आहे. तर हे जे मुलं मोबाईलवर जास्त वेळ वाया घालवत आहेत किंवा त्याच्यामुळे त्यांची एकाग्रता कमी होते, तर मग आपण याला पर्याय म्हणून अशा काय गोष्टी करू शकतो किंवा ही सवय बंद करायसाठी आपण काय करू शकतो? पर्याय म्हणून आपण ज्या आपल्या पारंपरिक गोष्टी आहे, गोष्टींचं पुस्तक असेल किंवा आपण काही मुलांशी जे संवाद साधतो तर आपण अगोदर लहान असताना बघायचो की आपली आजी असेल, घरातले जे म्हातारे आहेत समजा किंवा ज्येष्ठ आहेत ते आपल्याला गोष्टी सांगायचे, आपण त्यातनं शिकायचो. पण आज आपण पाहतो की लहान मुलांना गोष्टी सांगणे हे घराने बंद झालंय. आता फक्त आपण काय करतो की जर मुलं रडायला लागले, मुलांना जेवण नसलं तर मुलांना मोबाईल देऊन द्यायचं, मुलं शांत होतात. पण अगोदरच्या काळात आपण काय करायचो की मुलं झोपत नसतं अंगाई गायचो किंवा आपल्या आजी असायची आजोबा असायचे त्याला गोष्टी सांगायची. आता थोड्या नंतरच्या काळात आपण पुस्तकं वाचायचो विरंगुळा म्हणून किंवा शिकण्यासाठी म्हणून, पण आता त्या गोष्टीकडे आपल्याला परत जावं लागेल की आपण कुठेतरी पुस्तकं वाचले पाहिजे आणि याच्यासाठी घरातले जे मोठे आहेत त्यांनी पण पुस्तक हातात देणं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत घरातले मोठे ती कृती करणार नाही तोपर्यंत घरातले छोटे ती कृती करणार नाही. म्हणजे पालकांनी सुद्धा त्यांना वेळ देणं महत्वाचं. पण आता पालकांनाच ते मोबाईल मध्ये स्क्रोलिंग करताना बघतात, ते अनुकरण करतात. संवाद कुठेतरी कमी झालाय पालकाचा आणि पाल्याचा, म्हणजे एक आई वडिलांचा आणि मुलांचा जो संवाद अगोदर व्हायचा तो संवाद आता कुठेतरी कमी होताना दिसतो. आपण जेवणाला बसल्यानंतर सुद्धा प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि प्रत्येक जण जेवण करताना सुद्धा मोबाईलमध्ये त्याचं काहीतरी काम करत असतो किंवा काहीतरी त्याचा उपयोग घेत असतो मोबाईलचा किंवा आपण टीव्ही बघत असतो. अगोदरच्या काळात जर आपण पाहिलं तर जेवण करायला बसल्यानंतर पूर्ण फॅमिली बसायची, मग त्याच्या चर्चा व्हायच्या, मग लहान मुलं काही मोठी गोष्टी ऐकायच्या किंवा नातेसंबंध त्यातून समजायचे, काही त्यांचे अनुभव शेअर व्हायचे दिवसभरातले. आज कुठेतरी आपण त्या गोष्टीपासून दूर गेलो. आज प्रत्येक जण त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त बिझी झालाय आणि त्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला त्या विद्यार्थ्यांवरती होताना आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत होते अविनाश निवाणे सर. यांनी शिक्षणाबद्दल किंवा विद्यार्थ्याच्या स्वभावाबद्दल बऱ्याच गोष्टींवर आपली त्यांच्यासोबत चर्चा झाली. तर मित्रांनो, हा तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माझे असेच व्हिडिओ बघत राहा. मी भेटेल तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, हेल्दी राहा.